नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPC PIQBS 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना रक्षाबंधन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण रक्षाबंधन दिनानिमित्तच नाही का ऑफर दिलेली आहे. जी आपली मेंटरशिप बॅच होती ती 399 रुपयाची होती, आता ती नाही का 299 रुपयात आहे. 100% ऑफ केलेला आहे. हे तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या. आणि एक लक्षात घ्या, हे 300-400 रुपये काही नाही आहे. खरं सांगणं म्हणजे तुम्ही बॅचा पाहिल्या असेल ना, खूप महाग आहे बॅचा. परंतु आपल्याला कसं आहे, फर्स्ट टाइम आहे आपली बॅच. यानंतर नक्कीच हे वाढणार आहे फी, कारण की यावेळी ग्रुप सी मध्ये आपले बरेच स्टुडंट नाही का क्लिअर करणार आहे. फक्त तुम्ही काय करा, जे स्टुडंट आपले 370 प्लस मुलं आहे त्यांनी जे आजपर्यंत सायन्स आणि हिस्ट्री आपले 2 संपलेले आहे 25 दिवसातच, याची चांगली रिव्हिजन करायची. बॅकलॉग ठेवायचा नाही. टॉपिक नोट्स PIQ सॉल्व होते का, तरच ते तुमचा टॉपिक चांगला आहे. जे मी तुम्हाला सांगतो हे नक्की फॉलो करा. नाही तर कसं वाटते आपल्याला बेस्ट, परंतु आपली रिव्हिजनच नाही किंवा आपण PIQच पाहत नाही तर फायदा होणार नाही. कारण की प्रश्न तिथूनच येणार आहे, नंतर तुम्हाला ते कळणारच आहे. परंतु मला वाटते की बा तुमचा ते जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. आणि याबद्दल काही मुलं विचार करतात 100-200 हे काय आपण आपलं करिअर आहे ना हे. जर तुम्हाला इम्पॉर्टन्स वाटलं या बॅच बद्दल तरच लावायचं. उगच आपले 2 महिने इम्पॉर्टंट वेळ वाया घालायचा नाही. माझं नाही कळलं, ज्या सरांचं कळते लगेच निर्णय घ्यायचा. नाही तर नुसतं मी पाहता 100 कमी करते का, इकडे 400 करते का, 500 याच्यात वेळ टाकता का. कारण की ज्या सरांचा लावायचा लगेच लावायचा, कारण की टाइम कमी आहे. कारण की क्लिअर करसान तर फायदा होईल. नाही तर तुमचे बॅच लावण्यातच तुमचा टाइम गेला. आपण रिचार्जसाठी 350 रुपयाचं मारून देतो, परंतु आपण विचार करतो का इथं नाही. बोलण्याचं काम काय आहे, तुम्ही कोणाची बॅच लावा पण लवकर निर्णय घ्या आणि लवकर नाही का अभ्यास सुरू करा. कारण की आता टाइम फार कमी आहे. 55 दिवसपर्यंत काय 2 महिने टाइम आहे. आणि 2 महिन्यामध्ये जर तुम्हाला वैयक्तिक जर तुम्ही गेले ना न्यू स्टुडंट खास करून, तर सिलेबस संपत नाही आणि तो विषय सुद्धा संपत नाही. खरं माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला ते अनुभव घ्यायचा नाही तुम्ही, खास म्हणजे एक्सपिरियन्स, दुसऱ्याच्या एक्सपिरियन्सवर शिकायचं. दुसऱ्याने जे काही चुका केल्या ते आपण नाही करायच्या तरच तुमचा फायदा आहे. नाही तर त्याला 3 वर्ष लागले, तुले 3 वर्ष लागले तर काय फायदा नाही ना. म्हणून मी काय म्हणताय, हे जे मी म्हटलं सायन्स 2-3 महिन्यात होत नाही. कारण की सायन्सचे 5 प्रकार आहे. आरोग्यशास्त्र, केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी आहे ना. मग आपल्याला हे करणं आहे का शक्य स्टुडंट नाही. तर आपण काय केलेलं आहे, जवळपास 25 ते 20 टॉपिक्स ज्याच्यावर आयोग प्रश्न सेटच करते, म्हणजे तुमचे 10 मार्क इझिली मिळतात 15 पैकी. तर ते आपण आधी केलेले आहे. आणि 25 हॉट टॉपिक आपण आधी कव्हर केलेले आहे. आणि हिस्ट्रीचे सुद्धा तसंच 25 टॉपिक त्याचे सुद्धा झाले 25 ते 26. म्हणजे त्या जर प्रश्न सेट झाला तर आपल्याला 10 पैकी 6, 7, 8 या रेंजमध्येच मार्क करेल. कारण की काही क्वेश्चन्स जे असतात 2 ते आउट ऑफ असतात, ते लॉजिकने सुटतात, नाही तर सुटत नाही. यासाठी नाही तर नुसतं पाहत राहिलं की तेच क्वेश्चन शोधत आहो मी दिवसभर, तर फायदा नाही. आपल्याला पहिले जे इझी मार्क असतात ते घ्यायचे. जसं आता जसं उदाहरणार्थ म्हटलं 1857चा उठाव वारंवार येते ते करायचं. राष्ट्रीय काँग्रेस येते वारंवार ते करायचं. लोकमान्य टिळक, बिपिन पाल, लालाजी यांच्यातला फरक येते हे करायचं. बाळशास्त्री जांभेकर काही समाजसुधारक आहे हे आधी करायचं. त्यानंतर तुम्हाला आपलं हे काय म्हणते त्याला, छोडो भारत चळवळ आहे किंवा गांधी युग आहे, चंपारण्य, खेडा यांचे जे सत्याग्रह आहे हे येते ना आपल्याला. तर मग हे तुम्ही पहिले करायला पाहिजे. हे त्यावेळेस तुम्ही करतात, एक मार्क गेन करता. नाही तर आपण काय करतो, जे आउट ऑफ क्वेश्चन्स असतात त्याच्यावरच आपला जास्त वेळ जाते ना. आपण सर्चिंग करतो, डाटा वाढवायचा नाही. जर मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ जर 4 गोष्टी पाठ केल्या तुम्ही, पाठ म्हणजे समजा मी म्हटलं शाहू महाराज यांनी जे वृत्तपत्राला मदत केली, तर ते वृत्तपत्र येतात एकूण 8-10 आहे. परंतु ते 8-10 पैकी तुम्ही जर ते कोण सुरू केलं आणि कोणतं केलं आणि कुठून केलं एवढं पाठ राहिलं तर तुमचा प्रश्न सुटते. तुम्ही काय करता, पुस्तकमध्ये 15 ते 20 नाव आहे, तर 15 ते 20 करायचे का नाही. तर तुम्हाला काय करणार, हे 7-8 जर पाठ केली मी तर तुम्हाला जागरूक झालं. त्याच्यानंतर ते वालचंद्र कोठारीचं जागरूक आहे ना, जागृती आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिनमित्र आहे. हे बरेच वृत्तपत्र आहे की ज्याच्यावर प्रश्न आयोग विचारते वारंवार. मग आपण काय करतो, तेवढे जर पाठ राहतं पर्यायानुसार आपण एलिमेंट करतो. आता तुम्हाला माहित आहे जोड्या लावात आलं, त्या जोड्या लावात 2 जरी गोष्टी अननोन राहिल्या, परंतु 2 तर आपल्या वाचण्यात राहते ना. मग आपण त्या 2 याच्यावरच प्रश्न सुटतो. तिथं तुम्हाला डाटा वाढला हे इम्पॉर्टंट आहे का नाही, प्रश्न सॉल्व्ह होणं इम्पॉर्टंट. ते कसा सॉल्व्ह होते तुम्ही पहा. नाही तर आपण नाही का 20-25 नावं पाठ करायचे पण आठवते काही नाही.
मग तसं नाही, कमी करायचं पण चांगलं करायचं, कारण की त्यानं तुमचं एलिमिनेशन स्ट्रॉंग होत असते. हे तुम्ही पाहायला पाहिजे बा. कारण की स्वतःहून जर तुम्ही करायला गेले सब्जेक्ट होत नाही, या 2 महिन्यात होत नाही. हे तुम्ही कोणाला विचारा, तुमच्या सिनियर असन कोणाला विचारा, होत नाही. कारण की तुम्ही जर क्लासही लावला ना, आता कोणाचा व्हिडिओ बिन पाहिले ना, 2-2, 3-3 तासाचे एक टॉपिक्स आहे आणि त्याचे तुम्ही 50 ते 60 लेक्चर कुठेच गेले नाही. मग तुम्हाला ते टाइम मध्ये तुम्ही फक्त बॅच लावसान, पण होईल का कव्हर हे फार इम्पॉर्टन्स आहे. हे तुम्हाला आता समजणं आवश्यक आहे, कारण की टाइम महत्वाचा आहे सध्या. 60 दिवसात करणं आणि काय करायचं काय नाही हे ज्यांना कळलं त्यांना शक्य आहे. मी आता नवीन स्टुडंट होईल का 2 महिन्यात, नक्की होईल, परंतु हे जर तुम्ही केले तर नक्की. आता एक याच्यात कसं आहे माहित आहे का, या सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं आता मी ध्वनी पकडा किंवा विद्युत चुंबकीय लहरी पकडा, याचे प्रकार आहे आपल्याला, यांत्रिक लहरी, अयांत्रिक लहरी आणि पदार्थ लहरी. याच्यावर ऑलरेडी प्रश्न येतात, क्ष किरण, अल्ट्राव्हायोलेट, वारवर्तीनुसार, तरंग लांबीनुसार क्रम, हे ऑलरेडी विचारतात. मग ह्या आता यायला आहे, क्ष किरणाबद्दल शोध लावला, ते कधी सुरू केलं, अंदरून बाहेर जाते का बाहेरून आत जाते, अशा पद्धतीने ते क्वेश्चन्स आहे. उष्ण असतात का, मग हे आपण कशावर करते, आपल्याला PIQ. मग आपण काय करतो, विद्युत चुंबकीय लहरीवर प्रीला मेन्सला क्वेश्चन्स आहे बा, मग तो टॉपिक वरचे PIQ, त्याचे 2 पेजची नोट्स, हे जर केलं तर फिक्स झाला 1 मार्क. म्हणजे तुमचं काय झालं, PIQ सॉल्व्ह झाला, तर टॉपिकची नोट्स झाली, व्हिडिओ बी नाही, हे यामधून तुम्ही गेले तर तुमचा 1 मार्क फिक्स झाला. म्हणजे ते टॉपिक कोणाची नोट्स असो, परंतु PIQ सॉल्व्ह होणं फार इम्पॉर्टंट आहे. PIQ सॉल्व्ह झाले म्हणजे तुमचा तो टॉपिक चांगला झाला असं समजायचं. नाही तर PIQ सॉल्व्ह होत नाही, नोट्स मध्ये पाठ आहे, काही फायदा नाही आहे. म्हणून मी काय म्हटलं, PIQ नुसार जज करायचं काय बी, आणि डेली 1 मार्क फिक्स झाला पाहिजे तुमचा. डेली जर डेली होत नसेल, तुम्हाला असं वाटत आहे की मी इतिहासात वाचत आहो पण कुठं आहो मला हेच कळत नाही, तर म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने चाललं, हे समजून घ्यायचं. हे इतकं तळमळून सांगायचं काम काय माहिती आहे का, या होत नाही गोष्टी. 2 वर्ष 3 वर्ष ज्यांचे गेले ना, त्यांना माहित आहे या गोष्टी होतच नाही. वाचलं खूप, परंतु मार्कच वाढत नाही. आता मुलं अशी आहे ना, की काय करायचं काय नाही करायचं अशी लिस्ट तयार करतात, आणि कशा पद्धतीने करायचं बस एवढेच टॉपिक करतात. आपण 50 करतो टॉपिक, ते 20 टॉपिक करतात, आणि 20 टॉपिक मध्ये 7-8 मार्क घेऊन जातात. कारण की त्यांना माहित आहे आपला कट ऑफ 100% नाही आहे, 90% नाही, 80 नाही. त्याला माहित आहे कट ऑफ 55 ते 60च्या मार्कच्या आतच आहे. मग तेवढेच आपण काय, प्रत्येक टॉपिक मधून जर आपण असे मार्क घेतले, जर हिस्ट्रीमध्ये 6-7 मार्क घेतले, पॉलिटीमध्ये 12-13 घेतले, सायन्समध्ये 10 घेतले, असं करंटमध्ये सोपं आलं 10, हार्ड आलं तर 7, असं ज्यावेळेस आपण करतो मग आपले रिझल्ट निघते. नाही तर आपण काहीच नुसतं करत आहात, फायदा नाही. आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. ते बिन कशावरून करायचं, तुम्ही वैयक्तिक बिन करा, पण PIQ नुसारच करा. त्यानंतर पहा, इकॉनॉमिक पॉलिटी जी आता सुरू आहे आपलं, आता आपला 2रा दिवस आहे समजा, तर 2 डे झालेले आहे आपले, यामधून कव्हर केलेलं आहे आपण. आणि आपल्या नोट्स टू द पॉइंट आहे, डेमो पहा, त्यानंतरच ठरवायचं. टू द पॉइंट्स आहे, नोट्स आहे, कारण की टाइम टाकायचा नाही कोणात बी. कोणताही सर आवडला नाही त्यांचा लावून घ्यायचा. आता PIQ ओरिएंटेड टॉपिकवरच फोकस आहे, जे इम्पॉर्टन्स आहे. कारण की आता तुम्ही जर वैयक्तिक बिन करायला गेले ना तर होतच नाही कव्हर. तुम्ही 2 दिवस पा करून, एक टॉपिक तुम्हाला किती दिवस खाती दे, कारण की तुम्हाला ते गायडन्सच नाही, तुम्ही नुसतं वाचता. मग PIQ सुटले, सॉल्व्ह झाले का नाही प्रश्नच नाही राहत, आणि सुटले तर त्याची रिव्हिजन बी नाही होणार तुमच्या खास, कारण की तुमचा अप्रोचच चुकीचा आहे ना. त्यामुळे 2020 हॉट टॉपिकवर आपला भर आहे, आणि हेच इम्पॉर्टन्स आहे. टॉपिक नोट्स असणार, आणि त्यानंतर त्याचे PIQ सुद्धा तिथं आहे, म्हणजे तुम्हाला वेगळे सर्चिंग करण्यात टाइम जात नाही तुमचा. त्यानंतर सायन्स इकॉनॉमिक्स याबद्दलची व्हिडिओ आहे, ते बिन व्हिडिओ म्हणजे म्हणण्याचं काय, 30-30 मिनिटाचे 44 मिनिटाची व्हिडिओ आहे. ते पाहिलं की तो टॉपिकच एंड आहे, त्याच्यात PIQ आहे. आणि तुम्हाला हे कळणार की एक टॉपिक केला की 1 मार्क फिक्स, असंच आहे आपलं. 1 हॉट टॉपिक 1 मार्क. आणि याचे व्हिडिओ, नोट्स आणि PIQ आहे. आणि जिओ, पॉलिटी आणि हिस्ट्री या 3 सब्जेक्टचे काय माहिती आहे का, फक्त नोट्स आणि PIQ आहे, याची व्हिडिओ नाही. आता तुम्ही सांगा, तुम्ही सर्वांची व्हिडिओ करू शकता का? आता टाइम तरी आहे का आपल्यापाशी? नाही. तर मग काय, आपल्याला नोट्स 2 पेजची नोट्स वाचली आणि PIQ सॉल्व्ह झाली म्हणजे तो टॉपिक एंड झाला. उगाच तुम्ही तो टॉपिक एंड झाला, समजा काही स्टुडंट असतात की माझा तो ध्वनी टॉपिक घेतला मी, ध्वनीवरचे PIQ सुटले त्या नोट्सवरून, तर उगाच मी काय करता, सर्चिंग करत आहो, ते काही फायदा होत नाही. काही ठिकाणी जर डाऊट असेल तुमचा तरच ते पाहायचं बुक्समध्ये, नाहीतर आपल्याला ते प्रश्न त्या माहितीतून सुटत आहे आणि आपण नाही का आणखी 3-4 पुस्तक वाचत आहोत. याला काय म्हणते, डाटा गेन करणं. डाटा गेन करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट विचारते
ध्वनी लहरी काय आहे बा, ध्वनीचं काय माध्यम, अल्ट्राव्हायलेट कोणती, इन्फ्रासॉनिक लहरी कोणत्या, हे येते ना, ऑडिबल आहे कोणती, रेंज विचारते, मग कशातून जाते, अनुतरंग कोणती, अवलंब कोणती, हे विचारत राहते. हे फिक्स, हे खूप सोपे आहे क्वेश्चन्स, आणि ते आयोग तेवढं विचारते. मग आपण काय करतो, खूप वाचलं, काय फायदा आहे त्याच्यात, काहीच अर्थ नाही. म्हणून मी म्हटलं मिनिमम वाचा, मॅक्झिमम मार्क घ्या. त्यानंतर आणि आपला जे उद्देश आहे ना, आपण पहिलेपासून जी फ्रीमध्ये वन हॉट टॉपिक 1 मार्कच आहे. आणि याची जर तुम्ही नाही का डेमो म्हणजे डेमो जर तुम्हाला पाहायचा असेल, ऑलरेडी आलेला आहे काय, तर कंबाईंड ग्रुप बी 2026 जे पूर्व परीक्षा झाली, 27 क्वेश्चन झाले. वारंवार सांगायचं काय माहित आहे का, हे न्यू स्टुडंटना माहीत नसतात, त्यामुळे तर आपण ते घेतलेली आहे. आणि आपली PDF पाहायची पहिले तेवाली, त्याच्यानंतर बॅच डेमो पाहायचा जर विश्वास नसेल तर. कारण आपण फ्रीमध्ये 11 क्वेश्चन इकॉनॉमिकचे आले, 9 क्वेश्चन सायन्सचे आले आणि 8 क्वेश्चन वन शॉर्ट व्हिडिओवाले आले. ते मी तिथं टाकलेले आहे की तुम्हाला ते डायरेक्ट कळून जाईल. जर तुम्हाला जर काहीच माहित नाही, या MPSC मध्ये फॉर्म भरला आणि अभ्यास करत आहे, तसं करू नका. वेळ असाच जाणार आहे तुमचा. टू द पॉईंट. आता पहा, आता न्यू स्टुडंट आहे समजा, आता मी इथं उदाहरण दिलेलं पहा, राष्ट्रीय उत्पन्न मध्ये नाही का, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता नवीन स्टुडंट आहे, राष्ट्रीय उत्पन्नासाठी काय करते, रंजन कोळंबे सर, देसले सर, आणखी काही घेऊन येते. परंतु तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नात नेमकं काय वाचायचं हे कोण सांगणार आहे, तर PIQ. तर मी काय करणार, हे मी ऑलरेडी केलेलं आहे आणि आपण हे व्हिडिओ सुद्धा दिलेले आहे आणि कन्सेप्ट सुद्धा. तर मी काय करेन, राष्ट्रीय उत्पन्नाची समजा व्याख्या आहे, व्याख्येवर प्रश्न आहे आणि ती मेन्सला आहे, पहिला नाही आहे जास्त, परंतु आपण घेतलेलं आहे नोट्समध्ये 2-3. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आहे, GDP, NDP, NNP, ग्रीन GDP, GDP डिप्लेक्टर, त्यानंतर सार्वजनिक मूलभूत उत्पन्न, या संकल्पना सर्व घेतलेल्या. याच्यावर प्रश्न आहे. मग तुम्हाला GDP, NDP आणि NNP आणि GNP याच्यातला फरक विचारला, घसारा कायच्यात असतो, घसारा कशात नसतो, मग मोठं कोणतं, लहान कोणतं, हे सर्व आहे. संख्यात्मक साधन कोणतं, गुणात्मक, हे सांगितलेलं आहे. याच्यावर प्रश्न आहे. हे मी कशावर सांगतो, PIQ. तिसरा प्रश्न कसा आहे माहिती आहे का, राष्ट्रीय उत्पन्नाची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तिच्यावर आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अध्यक्ष कोण, त्याचे 2 सदस्य कोण, पहिला अहवाल 1951चा, अंतिम अहवाल 1954चा, त्यांचे जे आधारभूत वर्ष आहे, बेस इयर, एकूण 9 आहे, ते 9 वर प्रश्न आहे. त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस पास आहात 9 वर प्रश्न आहे. तर त्यामुळे तुम्हाला कशी कळणार, ते पाहिल्याशिवाय होते का. तर यांची स्थापनेवर प्रश्न आहे, सदस्यावर प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती झाला, हे झाला तुमचा 4था पाठ, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेमकं काय वाचायचं, हे 4था पाठ झाला. त्याच्यानंतर प्रश्न काय विचारा माहिती आहे का, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी. आता लेटेस्ट बिन प्रश्न आहे, राज्यसेवेला फेमस टॉपिक आहे, हे राज्यसेवेचा फेमस आहे आणि आपल्याला कसं विचारत नव्हते, परंतु आता आहे. तर हे आपण घेतलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्वावर प्रश्न नाही, महत्व तर आपण असं सांगू शकतो, परंतु अडचणी आपल्याला पाठ पाहिजे. कारण की त्या याच्यामध्ये ती वरीलपैकी सर्व देत नाही. कारण की एखादी गोष्ट काय मागं पुढं करणार, परंतु जनरल जर वाचला आपण तर आपण ते क्लिअर करतो. आणि कसं आहे, काही ठिकाणी वरचं हेडिंग जरी माहीत झालं ना तरी आपण उत्तर लिहितो. इतकं मेन आहे ते. हस्तांतरित देणी येत नाही, मग का होय बा, मग भांडवली लाभ कर येते का, मग निर्वाह शेती येते का, काळा पैसा येते का, असे टॉपिक्स आहे. मग तुम्ही काय करता, मी एक्सप्लेन बिन दिलं, परंतु मी म्हटलेलं आहे शेवटी की बा हे टॉपिक फक्त म्हणजे त्याचे टायटलच पाठ करा. जसं आता मी म्हटलं काळा पैसा, तर काळा पैसा हे मुद्दा येणार, अडचणी गिचणी, तर मग काळा पैसा काय आहे बा, मी थोडंफार एक्सप्लेन केलेलं आहे, परंतु हे एक्सप्लेन बिन वाचायचं, परंतु मुद्दा काय राहील, काळा पैसा. मग हेच प्रश्न राहणार आहे ठराविक, कारण की त्यांचा जे काही एक्सप्लेन करून देणार नाही आहे ते खास, हे आपण इथं सांगितलेलं आहे. हे नवीन पोट्याला कळते का, नवीन मुलगा काय करते, राष्ट्रीय उत्पन्न वाचण्याचा वेळ टाकते, पण PIQ एनर्जी येत नाही तिची. म्हणून हे टॉपिकचं आहे आणि या टॉपिकच्या बाहेर जातच नाही आयोग, तुम्ही पाहून घे जा. आता हे पेपर झाला ना, हेच आहे प्रश्न आणि ऑलरेडी आलेले आहे आपल्या बॅचमधून. त्यामुळे काही वेगळं सांगायचं नाही आहे, नवीन म्हणजे जे जुने मुलं आहे. आणि एक लक्षात घ्या, आता काही मुलं आहे की इतिहास अभ्यास करते, गाठाड, कठारे, समाधान, महाजन आणि हे वाचतात. हे वाचाच लागते. परंतु आता टाइम आहे का तुम्हाला हे वाचायसाठी. तुम्ही गाठाड जर पुस्तक पाहिलं तर इतकं मोठं आहे, कठारे बी नाही. समाधान महाजन सरचं तर चांगलं आहे, शॉर्ट आहे, परंतु त्याच्यातही डाटा खूप आहे. जरी छोटं पुस्तक आहे, डाटा खूप आहे, परंतु इम्पॉर्टन्स आहे. परंतु हे तुम्ही आता जर स्वतः वाचायला गेले तर तुमचे 1.5 महिना एकाच सब्जेक्टमध्ये जाईल. हे कुठंतरी आहे का योग्य, आता नाही. मग आपण काय केलेलं आहे, जवळपास 25 टॉपिक्स आहे, जवळपास 50 पेजचेच नोट्स आहेत. 50 पेज जर व्यवस्थित केले तर तुमचे जवळपास हिस्ट्रीमध्ये 7 मार्क कुठंच जात नाही. कारण की काही क्वेश्चन लॉजिकचे असतात, तुम्ही ते डाटा नाही वाढू शकत. तुम्ही किती वाढवला तर फायदा नसते. काही गोष्टीसाठी नाही का लिमिटेशन फार मॅटर करत असते. नाही तर एक क्वेश्चन आला
मी तेच पाहत आहे की दोन तर क्वेश्चन असणारच आहे ना दाई काय, परंतु आपलं काम आहे ते 7-8 घेणं, 6-7 घेणं. मग हे आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते आपल्याला इझी जातं. परंतु आपण काय करतो, आपण अननोन गोष्टीवरच जास्त लक्षात देतो. त्यामुळे हे नका करू. हे जर तुम्ही वैयक्तिक बिन केलं ना, असं करू नका. पण त्यानंतर पहा, आणि आपल्याला जर क्लिअर करायचे असेल तर 3च गोष्टीवर जास्त फोकस असला पाहिजे. PIQ, त्याचे अनालिसिस आणि लॉजिक. म्हणजे PIQ म्हणजे काय, जसं मी म्हटलं आयटकचा अध्यक्ष कोण, आयटकचा पहिला अध्यक्ष कोण, तर हा आहे लाला लाजपत राय. याच्यावर प्रश्न ऑलरेडी आहे. मग PIQ अनालिसिस म्हणजे काय, मग आयटक संबंधीची इतर माहिती काय आहे. PIQ तुम्ही घेणार पहिले क्लिअर करून, त्यानंतर अनालिसिस मध्ये काय करणार की बा या PIQ शिवाय आणखी काय माहिती बुक्स मध्ये आहे जे विचारली नाही, ते प्रिडिक्शन राहील आणि PIQ सुद्धा राहील. झालं. लॉजिक म्हणजे काय, असे क्वेश्चन्स की जे अभ्यासाच्या बेसवर सुटत नसतात. म्हणजे अभ्यास करून किती केला तर सुटत नाही, पण ते लॉजिक असतात. ते कशावरून लॉजिक येते, या 2 गोष्टी PIQ आणि अनालिसिस. आता एक गोष्ट सांगतो, आयटकचे जर मी म्हटलं 1957 पर्यंत किंवा 1927 पर्यंत 57 सदस्य होते उदाहरणार्थ. तुम्ही सांगा 1927ले 57 होते की 60 होते, याच्यातला फरक आपण कळू शकतो का, नाही. आणि डाटा पाठ करतो का, नाही. मग अशा गोष्टी आपण पॉझिटिव्ह करायच्या आणि बरोबर धराच, हे लॉजिक आहे. म्हणजे आयोगाने जर इथं म्हटलं की इथं 60 पाहिजे तर हे सर्व जण चुकणार. सर्व जे लिस्टमध्ये असतात, हे तुमचं अप्रोच आहे आणि अप्रोच येते या एवरून PIQ. आणि लास्ट महिन्यामध्ये आपण हेच करणार आहोत, लॉजिक अप्रोच. तुमचे 8-10 मार्क तिथंच वाढणार. लॉजिक अप्रोचनं आपण ज्यावेळेस पेपर घेईन त्यावेळी जास्त लक्षात राहील. आता फक्त तुमची चौकट काय माहिती आहे का सध्या, PIQ आणि अनालिसिस हे जे पार्ट आहे हे, कारण की हे पार्ट लॉजिकने सुटत नसते. आता जर मी म्हटलं तुम्हाला आयटकचा पहिला अध्यक्ष लाला लाजपत राय, तर तुम्ही तिथं लॉजिक लावसान का, नाही. मग अशा गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे. जर मी म्हटलं आयटकच्या पहिल्या सभेत कोण कोण होते कोण नव्हते, तर तुम्हाला ते माहीतच पाहिजे की कोण होतं. विठ्ठलभाई पटेल होतं, मोहम्मद अली जिना होता, अवंतीबाई गोखले होते, महात्मा गांधी नव्हते, लोकमान्य टिळक होते, हे कर्नल वेजवूड होता ब्रिटनचा. हे तुमचं अनालिसिसचा पार्ट आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही चुकी केली तर तुम्ही निघत नाही, कारण की हे तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे. जसं आपण राज्यघटनेमध्ये आपलं मूलभूत संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते, केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973 हे याच्यावर लागण बी आहे, तसंच आहे. मग तुम्हाला जर पास व्हायचं आहे हे बेसिक आहे. आणि हे लॉजिक तर तुमचं लास्ट 15 दिवसात डेव्हलप होते, याच्यासाठी काही वेगळं नाही आहे. हे नाही होत ना 15 दिवसात. म्हणून मी काय म्हटलेलं आहे, तुम्ही फक्त लिमिटेशन ठरवा, हे आहे बस. नाही तर डाटा वाढवण्यासाठी खूप वेळ आहे. मी वारंवार हेच सांगत आहे की बा याच्यावर फोकस करा. टॉपिक तुमचं कसं आहे, जो तुम्ही टॉपिक केला त्याचे जर PIQ सॉल्व्ह झाले म्हणजे तो टॉपिक चांगला झाला असं समजायचं, 1 मार्क फिक्स झाला. जर तो टॉपिकचे PIQ सुटत नाही तर पुन्हा नोट्स वाचायची आणि पुन्हा ते PIQ सॉल्व्ह करायचे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्ही ते ऑलरेडी वाचून आणि PIQ सॉल्व्ह झाले, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तर त्यावेळेस नोट्स वाचायची नाही, पहिले PIQ वाचायची. आणि ज्या PIQ मध्ये जर तुमचा एखादा क्वेश्चन बद्दल डाऊट आहे, आठवत नाही आहे, पहिले आठवायचं. पहिले PIQ ज्यावेळेस तुम्ही पाहिलं, उदाहरणार्थ आता मी म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना आहे, GDP NDPचा फरकवर विचारलाय, इथं पहिले आठवायचं. तुम्ही वाचून आहे ना, PIQ सॉल्व्ह झाले. मग GDP NDPचा फरक काय आहे बा, घसारा कशात येते, हे तुम्ही जेवढं वाचलं तेवढं व्हिज्युअलायझेशन करायचं, हे फार मॅटर करते. हे ज्यावेळेस करता, मग ज्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही बा मला समजत नाही, तर पुन्हा नोट्स वाचायचे, हे कधीच विसरत नाही. हे करत नाही बरेच स्टुडंट, हे तुम्ही करा, नक्कीच फायदा होईल. त्यामुळे काय होते, हे PIQ जास्त लक्षात राहतात आणि व्हिज्युअलायझेशन चांगलं लक्षात राहते. आणि एक्झाम मध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो ना काय असं डोळे, ते आपोआप आठवतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर लास्ट मंथ पेपर घेऊ आपण, यावर तुमचे नाही का बरेच क्वेश्चन्स. म्हणजे लास्ट मंथ पेपर घ्यायचं काय आहे माहिती आहे का, टाइम मॅनेजमेंट. त्यानंतर तुमचे काही एक्झाम मधल्या चुकाही समजणार, पेपर क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कोणता सब्जेक्ट आधी घ्यायचा, सिलेक्शन क्वेश्चन मेथड कशी असली पाहिजे, कोणता क्वेश्चन स्किप करायचा सेकंदात, त्यानंतर लॉजिक कोणतं होतं, PIQ कोणतं होतं, अनालिसिस कोणतं होतं, हे तुम्हाला कळलं. हे जर आपण हॉट टॉपिकच घेतले नाही, तुम्हाला जर मी म्हटलं 1857चा उठावर प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसवर आहे, ध्वनीवर आहे, प्रकाशवर आहे, त्यानंतर आयटकवर आहे, कामगार संघटनेवर आहे, त्यानंतर पॉलिटिकल उद्देश पत्रिकावर आहे, हे मी जर आपण घेतलं नाही, मी म्हटलं पेपर घेतला मी, सांगा बरं उद्देश, हे पहा हे आला ध्वनीवर, मी काय म्हणी हे ध्वनीवरचं आहे, PIQ आहे, हे तुम्हाला आले पाहिजे, मी तिथं जास्त वेळ टाकणार नाही, हे तेव्हा कळणार. हे म्हणून म्हटलं हे टॉपिक पाठ करा, तेव्हा तुमचा फायदा होईल. मग मी काय म्हणेन, हा लॉजिकचा आहे. जसं मेंदूचा प्रश्न होता, खूप डिटेल्स होता, तो विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही, मग मी काय म्हणेन हे लॉजिक आहे. मग लॉजिक कसं, मग अप्लाय करून दाखवेन. पहा
आहे का? आहे. मग तुम्हाला ते समजेल असं आहे ते. तर त्यामुळे तुम्हाला नाही का क्वेश्चनची कॅटेगरी कळते खास करून, आणि आपल्याला तेच करायचं आहे. जर तुम्ही आता जर म्हटलं तर फायदा होत नाही. फायदा कोणाला होते? ज्यांना ऑलरेडी वाचलेली आहे खूप त्यांना. जे न्यू स्टुडंट होईन का? नाही, त्यांना फक्त समाधान वाटेल टेस्ट घेतली बा किंवा PIQ घेतली, परंतु फायदा होत नाही. माझा उद्देश काय? तुमचा फायदा झाला पाहिजे. जर तुम्हाला नाही का, आणि जे मी सांगितलं ना 100% फॉलो करा ब्लाइंडली, कारण की फायदाच आहे. हा, आणि बॅकलॉग ठेवू नका. जे आता असं मुलं नवीन स्टुडंट आपण नवीन सुरू केलं, परंतु तुमचं जर हिस्ट्री आणि सायन्सच कम्प्लीट व्हायचं आहे तर पहिले ते कम्प्लीट करा. त्याला जास्त वेळ द्या. ते कम्प्लीट झाल्यावर तिकडे जा. नाही तर कसं इकडे करतो तिकडे करतो, एक ना भर भाराभार चिंदी असं झालं नाही पाहिजे. म्हणून एक टॉपिक एंड करा, कारण की प्रत्येक टॉपिक मध्ये मार्क आहे. ते 2 टॉपिक झाले ना आपली हिस्ट्रीच आहे, 17 ते 18 मार्क कव्हर झाले तुमचे. आणि तुम्हाला रयत टेस्ट मध्ये तुम्हाला दिसलंच असं 16 क्वेश्चन्स होते आपले. परंतु ते सांगण्याचा उद्देश काय? रयत टेस्ट वरून काय आपण ठरत नाही, परंतु येणार आहे, कारण की त्यांनी बी सुद्धा PIQ नुसार काढले, आपणही काढलेले आहे. म्हणून त्याच्यात चूक करू नका, कारण की मग तुम्हाला काय कळेल? नोट्स मध्येच होतं बा, पण मलाच आठवलं नाही. तसं झालं नाही पाहिजे, कारण की ते नोट्स काय 10 पेजच्या नाही आहे, 2-2 पेजच्याच नोट्स आहे. त्यामुळे तुम्हाला ते पाठच असलं पाहिजे. मी पाठच शब्द म्हणतो. आणि याच्यावर व्हॉट्सअप करा ज्यांना वाटते ते. आणि नक्की न्यू स्टुडंट आहे तर नक्की डेमो पहा. फायदा 100% होईल. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.